कोरोनाच्या आधी अगदी 1-2-3 वर्षापूर्वीपर्यंत व्हाईट बोर्ड असायचा, आलं की डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची. आता हे सेटिंग करायलाच वेळ जातोय, बरोबर आहे. मग हे सेटिंग व्यवस्थित केली तरच मग पुढलं लेक्चर चालू होणार आहे. तसंच आहे आता हा सेमिनार जो आहे हे आपल्या पुढल्या लाईफची सेटिंग आहे. कारण आता हे जर आपण जेवढं व्यवस्थित समजून घेऊ आणि जेवढं आपण व्यवस्थित करू तसं पुढलं प्लॅनिंग आपलं पूर्ण आयुष्याचं व्यवस्थित होणार आहे. आजपर्यंत कधी कुठला अधिकारी 60 वर्षाच्या आधी रिटायर झालाय? त्याला काढून टाकलंय? नाही. एकदा पास झालं की 60 वर्षापर्यंत निवांत आहे, बरोबर आहे. मग पास व्हायचं एवढं पण सोपं नाहीये. मग त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत, त्याच्यासाठी कष्ट करावेच लागणार आहेत. आता बेसिकली तुमचं ग्रॅज्युएशन इंट्रोडक्शन करून द्या, मग त्यानंतर आपल्याला तो काही तुमचा जो काही एक हे आहे त्यानुसार आपल्याला पुढे जाता येईल की नेमकं काय सांगायचं आणि काय नाही त्या अनुषंगानं. लेडीज फर्स्ट. एमपीएससी काय करायचं आहे, राज्यसेवा का आपलं कंबाईन? दोन्ही पण. नमस्कार सर, मी कुमारी श्रेया नंदकुमार हमसेकर, आताच बीकॉम थर्ड इयर म्हणजे बीकॉम पास आउट झाली आहे. तर मी पण एमपीएससीचं प्रिपरेशन करते, म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्हीसाठी. ठीक, थँक्यू. माझं नाव सृष्टी कंठ शिंदे. आता BA फर्स्ट इयर कंप्लीट झालं. माझं नाव वैभवी सुनील घाटे. आता BSc कंप्लीट झालं. फर्स्ट इयर मला सगळ्यांनाच तयारी करायची आहे, कोणाला पास व्हायचं नाही आहे. म्हणजे कुठली पोस्ट मिळवायची आहे, काहीतरी आपलं टार्गेट पाहिजे का नाही? का उगाच तयारी करायची? पास नाही झालं तर चालतंय का? तयारी करायची फक्त. मग टार्गेट तुमचं काहीतरी असलं पाहिजे ना. मला माहिती पाहिजे मला 100 मीटर पळायचं आहे बाबा, मग मी 100 मीटरच्या अनुषंगानं मी तयारी करणार आहे. हुसेन बोल्ट किती मीटर पळतो? 100 मीटर. मग तो 100 मीटर पळणाऱ्याला त्याला तर मॅरेथॉन मध्ये आणलं तर तो चालेल का? नाही. मॅरेथॉनची तयारी वेगळी आणि 100 मीटर पळण्याची तयारी वेगळी. म्हणून आपल्याला नेमकं आपल्याला टार्गेट माहिती पाहिजे. मला जर IAS व्हायचं असेल आणि मी आपलं तलाठी भरतीचे फॉर्म भरतोय आणि तलाठीसारखी जर तयारी करतोय तर होणार आहे का शक्य? मग तुमचं टार्गेट पहिलं तुम्ही फिक्स करा. एमपीएससी तयारी करायची मान्य आहे सगळ्यांना, म्हणून तर आपण इथं आलोय. ठीक आहे. बर. दिले आता. बर. कशामध्ये केलंय? हर्षल जमादार BC मधून ग्रॅज्युएशन राज्यसेवा जिल्हा. ठीक आहे. आता बेसिकली आपण जर बघितलं तर जनरली जो क्राऊड आता तुमच्यातलाच कोण 12वी झालेला आहे, कोण ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलेलं आहे, MCA करताय, MSc करताय, तर मिक्सअप आहे. आपल्याला दोन्ही पद्धतीने आपण विचार करायचा आहे.
आता सुरुवातीला आपण MPSC आणि UPSC हा दोन्हीचा फोकस काय आहे कसा आहे ते पाहूया आणि त्यानंतर लगेच आपण कंबाईनचं कसं असेल त्याबद्दल आपलं रंगराम मोकाशी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आशिष सर आपल्याला UPSC आणि राज्यसेवा जे काही कंबाईनचा जो दोन्हीचा सिलेबस सारखा आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण कशी तयारी करायची काय नाही करते. मी तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे सांगेल सगळं आणि नंतर पुन्हा तुमच्या जर काही शंका असतील तर ते आपण विचारात घेऊया. बेसिकली जर बघितलं तर 2025 पासून आपली MPSC बदलते. 2025 ही MPSC म्हणजे एक प्रकारे UPSC ची प्रतिकृती आहे असं म्हटलं तर चालेल आपल्याला. UPSC ची प्रतिकृती म्हणजे काय आहे की सिमिलॅरिटी पूर्णपणे आणलेली आहे त्यांनी. अगदी सिलेबसमध्ये सिमिलॅरिटी आहे जवळपास 90% का म्हणतोय तर तुम्हाला लक्षात येईलच काही आपण ज्यावेळेस डिस्कस करूया त्यावेळेस. आणि त्याचबरोबर अगदी मार्किंगमध्ये सुद्धा सिमिलॅरिटी आणलेली आहे. स्ट्रक्चर जे आहे तर ते पूर्णपणे स्ट्रक्चर सारखेपणा आणलेला आहे. पेपर आता कसे येतील माहीत नाही आहे पण मोस्टली जर आपल्याला जर सिलेबस कॉपी पेस्ट केला आहे मार्किंग सिस्टम कॉपी पेस्ट केली आहे याचा अर्थ काय की पेपर पण कदाचित कॉपी पेस्ट त्याच पद्धतीने येतील. आणि मग अशा वेळेस तुम्हाला जर समजा तुम्ही UPSCच्या पहिल्याचा जो काही आतापर्यंतचा म्हणजे मागच्या 5-6 वर्षांचा जो काही ट्रेंड आहे तो जर फॉलो केला तर डेफिनेटली MPSC मध्ये पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला यश मिळू शकते. कारण आपण जर MPSCचा एक माइंडसेट विचार केला तर कॉपी पेस्टचा माइंडसेट आहे. मग कॉपी पेस्टच्या माइंडसेटमध्ये काय होणार आहे की हे काय करतील अगदी तिथले 5-10 वर्षाचे प्रश्न उचलतील आणि ते ॲज इट इज इकडे टाकतील. हे पण होऊ शकतं. अशा वेळेस आपल्याला गरजेचं आहे काय की आपल्याला हा जो काही UPSCचा पहिल्याचा जो काही हे फॉर्मॅट आहे तो समजून घेणं आणि त्याच्यानुसार तयारी करणं. आपण जर असं केलं तर डेफिनेटली 2025ला तुम्ही जी काही एक्झाम द्याल त्या एक्झाममध्ये पहिल्यांदा तुम्हाला पोस्ट मिळू शकते. कारण काय आहे की आता जी जुनी मुलं आहेत ती सगळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची आहेत. प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह आहे मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे आणि अशामुळं ही मुलं पुन्हा शिफ्ट होणं ज्यांना 4 वर्ष ऑब्जेक्टिव्हमध्ये तयारी केलेली आहे त्याला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणं अवघड जातं. पण ज्याला सुरुवातीलाच आपल्याला सुरुवात करायची आहे डिस्क्रिप्टिव्हची सुरुवात केली तर तो एक माइंडसेट त्याचा तयार होतोय पूर्णपणे. मग अशा वेळेस आपल्याला ॲडव्हान्टेज मिळू शकतं की डेफिनेटली आपण पहिल्या अटेम्प्टला यश मिळवता येऊ शकतं कारण आपला माइंडसेट आपण त्या पद्धतीनं तयार केलेला असणार आहे. पण गरजेचं काय आहे की याच्यामध्ये ज्या काही स्किल लागणार आहेत त्या स्किल तुम्ही समजून घेऊन त्या पद्धतीनं त्या अडॉप्ट करणं आणि त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला समजलं अभ्यास केला पुस्तक वाचलं म्हणजे अभ्यास होत नाही. तर रिक्वायरमेंट काय आहे UPSCची आणि त्याचबरोबर आता MPSCची तर ती रिक्वायरमेंट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जाऊ शकतो. जसं राष्ट्रपतीबद्दल जर समजा तुम्हाला प्रश्न असला तर प्रिलिमला राष्ट्रपतीबद्दल काय प्रश्न येऊ शकतोय की राष्ट्रपतींची निवड याबद्दलचं जे काही एक त्यांचं इलेक्ट्रल कॉलेज म्हणतो आपण तर त्याबद्दल बाबा कसं आहे ABCD अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. हाच प्रश्न मुख्य परीक्षेला आला तर काय होऊ शकतोय की राष्ट्रपती हे ज्यावेळेस कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल त्यावेळेस काय निर्णय घेऊ शकतात म्हणजे इथं ॲनालिसिस आलं. आणि त्याच वेळेस मुख्य इंटरव्ह्यूला जर तुम्ही गेला तर राष्ट्रपतीबद्दल प्रश्न काय विचारला जाऊ शकतोय की एखादी सिच्युएशन सांगतील आणि राष्ट्रपती याच्याबद्दल काय करू शकतात तुम्ही सांगा तुमचं ओपिनियन. तर थोडक्यात काय आहे की एकच पॉइंट वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर ही आपल्याला गरज कुठं आता निर्माण होते हे स्किलमध्ये. म्हणजे काय स्किल असला पाहिजेत आपल्याला. हे ऑब्जेक्टिव्हची स्किल वेगळी आहे डिस्क्रिप्टिव्हची स्किल वेगळी आहे पर्सनॅलिटी टेस्टची स्किल वेगळी आहे. पॉइंट तोच असेल मुद्दा तोच असेल सिलेबस तोच असेल. कारण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला काही वेगळं विचारलं जात नाही. इंटरव्ह्यूला विचारलं जातं ते तुमच्या पर्सनॅलिटी रिलेटेड म्हणजे तुमचं जे काही शिक्षण असेल तुमचं काही जे काही गाव आहे त्याबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आणि दुसरा टप्पा आहे तो तुमच्या सिलेबसशी रिलेटेड काही प्रश्न येतील आणि त्याचबरोबर करंटला तुम्ही ॲस्पेक्ट कशा पद्धतीनं प्रिपेअर्ड आहात या पद्धतीनं. म्हणजे काय आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिलेबसला धरून चालायचं आहे फक्त तुमचा ॲप्रोच वेगळा होतो. तर हे समजून घेणं गरजेचं आहे त्या स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ह्या स्किल डेव्हलप झाल्या तरच खऱ्या अर्थानं आपल्याला यश मिळतं. अन्यथा आपण फक्त काय प्रिपरेशन करत राहतो. MPSC करायची आहे MPSC करायची नाही आपल्याला MPSC पास व्हायची आहे
तर MPSC पास होण्यासाठी आपल्याला हे स्किल समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या स्किलचे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. फक्त समजून घेऊन पण उपयोग नाही आहे. ठीक आहे. प्राणायाम सगळ्यांना माहिती आहे, प्राणायाम ऐकून पण आहे. किती जण करतात? प्रॅक्टिस करणारे कमीच असतात. मग जे करणारे कमी असतात त्यांचीच ब्रीदिंग सिस्टम चांगली असते. बरोबर आहे. रनिंग करता येते सगळ्यांना माहिती आहे, पण जो रनर आहे ज्यानं ते प्रॅक्टिस केली आहे आणि जो डेव्हलप केलाय तोच खऱ्या अर्थानं पळू शकतो. नाहीतर सगळ्यांना माहितीच आहे की ते स्किल. आता UPSC MPSC ची तयारी करणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे UPSC ला. पण ज्यांनी प्रॅक्टिसच केली नाही मग त्यानं पेपरमध्ये गेल्यानंतर काहीच होणार नाही त्याच्याकडून. तर ह्या दृष्टिकोनातून फक्त समजून उपयोग नाही आहे, तर तो पुढे इम्प्लिमेंट पण होणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि जर इम्प्लिमेंट नाही करू शकलो तर इथं कितीही केलं आणि कितीही वर्ष घातली तर आपण शून्य आहोत. तर शून्याच्या पुढे काहीतरी लागलं पाहिजे रँक, तर त्याच्यासाठी हे प्रॅक्टिस गरजेची आहे. ठीक आहे. आता आपण स्ट्रक्चरकडे जाऊया. पूर्व परीक्षा माहिती असणार आहे तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. पूर्व परीक्षा इथं 2 पेपर आहेत, एक GS चा पेपर आणि दुसरा CSAT चा पेपर. GS च्या पेपरमध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, नॉट अ इकॉनॉमिक्स, इट इज अ इंडियन इकॉनॉमी. हा फरक आहे, लक्षात ठेवा. इकॉनॉमिक्स वेगळं आणि इकॉनॉमी वेगळी. ज्यावेळेस तुम्हाला इंडियन इकॉनॉमी म्हटलं जातं तर त्या अनुषंगानं तो सिलेबस वेगळा पडतो आणि ज्यावेळेस इकॉनॉमिक्स म्हटलं जाईल त्यावेळेस त्याचा सिलेबस वेगळा असणार आहे. ठीक आहे. तर इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स प्लस एन्व्हायरमेंट. इथं जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट असं केलं तरी चालू शकतंय, वेगळा पॉईंट आहे, पण तरी सुद्धा जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट हे कंबाईन होऊ शकतं, कारण एन्व्हायरमेंट हा जिओग्राफीचा बराचसा पार्ट कव्हर करतो. आणि मग अशा वेळेस जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये हे जर 100 प्रश्न आपण कन्सिडर केले तर 100 प्रश्नांपैकी जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट हे दोन्ही मिळूनच 25 प्रश्न कव्हर करतात. म्हणजे जवळपास 25% वेटेज आहे या दोन्हीचं. आणि मग या दोन्हीवरती ज्याची कमांड असेल तो ऑटोमॅटिक पास होतोय, कारण या वर्षीचा जर UPSCचं जर हे बघितलं तर जवळपास 75 ते 80च्या आसपास मेरिट आहे 200 पैकी. मग 200 पैकी 80 मिळवायचे आणि इथं 50 मार्क ह्याच्यावर एकाच टॉपिक वरती येत आहेत. 25 दोन्ही 50 प्रश्नामध्ये आपण जातोय, मार्कामध्ये 50 मार्क होतात. एकाच टॉपिक वरती जर आपलं एवढं जर कमांड निर्माण केली तर आपल्याला इझिली पास होता येऊ शकतंय. तर वेटेज याच्यामधूनच मी बोलतोय, त्याच्यातूनच काय आयडिया येते की वेटेज नुसार त्या पद्धतीने आपल्याला फोकस करायचा आहे, कुठल्या विषयावरती फोकस करायचा आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा पहिला पेपर आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स याचा, जो की 100 प्रश्न आणि 200 मार्क म्हणजे 2 मार्काला 1 प्रश्न. त्यानंतर CSATचा जो पेपर आहे हा फक्त क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग येतोय म्हणजे याच्यामध्ये 200 पैकी तुम्हाला 67 मार्क्स पडले पाहिजेत. आणि या वर्षी जर बघितलं तर भरपूर मुलं CSAT मध्ये फेल झालेली आहेत. UPSCच्या CSAT मध्ये भरपूर मुलं फेल झालेली आहेत. तुम्हाला जर इथं समजा अगदी 66 मार्क पडले आणि इथं 200 पैकी 200 पडले, नाही पडले कुणाला तरी पण आपण कन्सिडर करूया पडलेच तुम्हाला, तरी काहीच उपयोग नाही. आणि जर तुम्हाला इथं समजा 68 पडले आणि इथलं जे मेरिट 75 आहे त्याच्याऐवजी 76 पडले तरी पण तुम्ही पास झालात. म्हणजे याचं महत्व आहे पण तेवढंच आणि नाही पण तेवढंच. पण म्हणजेच काय आहे, याला दुर्लक्ष करून चालणार नाही, हे स्पष्ट संदेश आहे UPSCचा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला ह्या पेपरमध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरचे प्रश्न. आता डिसिजन मेकिंग वगैरे त्यांनी दिलेलं आहे, पण डिसिजन मेकिंगचे प्रश्न काही वेगळे येत नाहीत, तर ते कॉम्प्रिहेन्शनच्या टाईपमध्ये म्हणजे पॅसेजच्या अनुषंगाने येतात, त्यामुळे ते कॉम्प्रिहेन्शनचाच पार्ट झाला. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने हे 3च टॉपिक आपण कन्सिडर करतो या ठिकाणी. याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग वरती साधारणपणे 35 ते 40 प्रश्न आणि कॉम्प्रिहेन्शन वरती साधारणतः 35 ते 40 प्रश्न. माहित नाहीये आपल्याला कोणत्या वर्षी किती विचारले जातील आणि तो काही आपला अधिकार नाहीये.
की यांनी 40 एवढे विचारले पाहिजेत आणि 40 याला असं विचारले पाहिजेत. युपीएससी म्हणेल की मॅथ्सचेच 80 विचारणार. काय करणार आपण? आपण म्हणू शकतोय की नाही तुम्ही चुकीचा पेपर काढला मला पास करा म्हणून? नाही म्हणू शकत. त्यामुळे तुमची कमांड या तिन्हीवर पण असली पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. मॅथ्स वरती 80 प्रश्न आले तरी पण आपण पास झाला पाहिजे. रिझनिंग वरती 80 प्रश्न आले तरी पास झाले पाहिजे. कॉम्प्रिहेन्शन वरती उद्या 80च्या 80 विचारले तरीही आपण पास झालं पाहिजे. ही आपली स्किल आहे. यालाच आपण अडॉप्टेशन म्हणतो. तुम्ही सिलेबसचे अडॅप्टेशन करताय, त्यांच्या माइंडशी नाही. ठीक आहे. आणि त्यामुळं काय सगळ्यात महत्वाचं की जे काही सिलेबसला ओरिएंटेड आहे ते आपण पूर्ण कव्हर करणं गरजेचं आहे. कुठलाही पार्ट दुर्लक्ष करून चालणार नाही. हे झाली पूर्व परीक्षा. सिमिलर, अगदी 100% सिमिलर सिलेबस आहे एमपीएससीचा, राज्यसेवेचा. याच्यामध्ये कुठलाही पार्ट बदलत नाही. फक्त ऍडिशन काय होतं याच्यामध्ये? महाराष्ट्र इन ऍडिशन महाराष्ट्र. आता महाराष्ट्र म्हटलं तरी पण काय आहे? फक्त महाराष्ट्राचा जॉग्राफी एक्स्ट्रा येतोय, महाराष्ट्राचा पॉलिटी एक्स्ट्रा येतोय, महाराष्ट्राचा इतिहास म्हणलं की समाज सुधारकावरती प्रश्न येतात. वेगळं काही नाही. महाराष्ट्राच्या जे काही आपण इतिहासामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा इतिहास चालू होतो तो चालुक्य काळापासून वगैरे, तर तो काही तेव्हापासून विचारत नाही, पण ते समाज सुधारकावरती विचारतात. तर तो सिमिलर टू महाराष्ट्र म्हणू शकतो आपण. महाराष्ट्रातले समाज सुधारक सर सांगतीलच, कारण कंबाईनला जास्त फोकस्ड होतो. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील समाज सुधारक जे आहेत त्याच्यावरती आगरकर आहेत, महात्मा फुले आहेत, याच्यावरती फोकस होतो. पण तेच युपीएससीला हा फोकस आपल्याला दिसत नाही. तर तो महाराष्ट्र म्हणले की हा, तर त्या अनुषंगाने ते पाहतोय. महाराष्ट्राची पॉलिटी म्हटलं तर काय आहे? महाराष्ट्राची पॉलिटी म्हणजे वेगळं काही नाही, पंचायत राजवरती विचारणं म्हणजे महाराष्ट्राची पॉलिटी. ठीक आहे. त्याचबरोबर आपण इकॉनॉमी, महाराष्ट्राच्या इकॉनॉमीवरती प्रश्न येतात. मग तो 1-2 तरी प्रश्न असतातच की तुमचा महाराष्ट्राच्या जीडीपीचा असेल, बेरोजगारीचा दर असेल, ॲग्रिकल्चरचा रिलेटेड असेल प्रश्न महाराष्ट्राच्या, जसं धान्य वगैरेंबद्दल विचारलं जातं की पिकांबद्दलची माहिती विचारली जाते. तर हे सगळं महाराष्ट्राच्या इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. जनरल सायन्स हे काय सगळ्यांना सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही बदलत नाही आहे. युपीएससी वाल्यांसाठी पण न्यूटनचा लॉ 3च आहेत आणि एमपीएससी वाल्यांसाठी पण न्यूटनचे लॉ 3च आहेत. का असं काही आहे का युपीएससी वाल्यांसाठी 4 मोठी आहे परीक्षा म्हणून? न्यूटननं 4ला युपीएससी वाल्यांसाठी काढले, एमपीएससी वाल्यांसाठी 2च लॉ. एमपीएससी कंबाईनचा सिलेबस कमी आहे म्हणून न्यूटनला लॉस काढले नाहीत, असं काहीच नाही आहे. जनरल सायन्स हे सर्वांना सारखं आहे. ठीक आहे. मग या जनरल सायन्स मध्ये जर विचार करायला गेले तर आपल्याला काय दिसून येतं? 8वी ते 10वी वरती ज्याची कमांड आहे ऑटोमॅटिक त्याला प्रश्न सुटतात. कमांड म्हणतोय आपण 8वी ते 10वी वरती. कमांड म्हणजे काय? फॅक्ट माहिती नाही तर त्याचा जो काही हे आहे काय म्हणतो थेअरी जे आहेत त्या व्यवस्थितपणे समजल्या जर तुम्हाला. आता हे समजा फॅन फिरतोय, आता फॅन फिरतोय म्हटल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला सायन्स दिसून येत आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय काय दिसून येत आहे आपल्याला या ह्याच्यामध्ये? रोटेशन. आणखी कुठलं प्रिन्सिपल आहे रोटेशन शिवाय? यस, मॅग्नेटिक. आणखी कारण तो डायनामो जो फिरतो तो मॅग्नेटिक वरती फिरतो, बरोबर आहे का नाही? म्हणजे एका वेळेस तुम्हाला 3-4 प्रिन्सिपल दिसतात इथं. तर हे समजतं कशावरून? तुम्हाला मॅग्नेटिक समजलं, मॅग्नेटिक थिअरी समजली की ऑटोमॅटिक त्याच्या रिलेटेड कसाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला समजणार आहे, सोडवता येणार आहे. तर ते प्रिन्सिपल बेस्ड सायन्स आहे. ठीक आहे. तर त्यामुळं आपल्याला काय आहे की 8वी ते 10वी मध्येच प्रिन्सिपल जास्त विचारलेले आहे, समजतात आणि तोच बेस आहे, त्याच्या रिलेटेडच प्रश्न येतात, हे समजून घ्या. ठीक आहे. हा झाला मेन्सचा पार्ट, प्रिलिम्सचा पार्ट. मेन्सला जर बघितलं तर मेन्सला इथं आपल्याला कंपल्सरी पेपर्स आणि ऑप्शनल पेपर, कंपल्सरी आणि ऑप्शनल. कंपल्सरी मध्ये इंग्लिश मराठी हे क्वालिफाईंग, अगदी 10वीला जसे असतात 10th लेवलला तर तसे निबंधलेखन, पत्रलेखन, पॅराग्राफ रायटिंग, ट्रान्सलेशन, त्याचबरोबर 1/3 करणं, गाळलेल्या जागा, हे अशाच पद्धतीनं पेपर असतो, वेगळा काहीच नाही आहे. ठीक आहे. इथं इंग्लिशमध्ये फेल होतात लोक आणि पासिंग क्रायटेरिया आहे 75 मार्क 300 पैकी. तरी का फेल होतात? तर काही ट्रिक्स तिथं वापरल्या जातात. जसं युपीएससी काय करते
की समजा एखाद्या वर्षी तुम्हाला 2 एस्से विचारेल आणि 2 एस्से विचारले तर तुम्ही ते दोन्ही अटेम्प्ट करणं हे गरजेचं आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. दोन्हीपैकी एक ज्यानं अटेम्प्ट केलेला आहे त्याला फेल करून टाकते सरळ. त्याला रेड लाईन म्हणतात. म्हणजे तुमच्या आन्सर ह्याच्यावरती गुणपत्रिकेवरती मार्कशीटवरती तुम्ही फेल म्हणून रेड लाईन येते तर त्याला रेड लाईन म्हणतात. तर हा साधा सिंपल लॉजिक आहे की सगळा पेपर कव्हर करायचा, बाकी ऑटोमॅटिक पास होतोय. पेपर जर कव्हर नाही केला आपण तर आपल्याला UPSC किंवा अगदी आता पुढे जाऊन MPSC पण करेलच, कारण काही लोकांना तरी फेल करावंच लागणार आहे. मग ते कुणाला करायचंय तर ते असे छोटे क्रायटेरिया ठेवलेले आहेत, वेगळे काही नाही आहेत. ठीक आहे. आता माझा एक मित्र डेप्युटी कमिशनर आहे, IRS आहे. 2015ला झाला तो आणि 2014ला हाच प्रॉब्लेम झाला होता. 2014ला पहिल्यांदा UPSCनं 2 एस्से विचारले 50-50 मार्काला. पास होतोय गॅरंटी, 250 पैकी 75 मार्क पडणार नाहीत का? मग काय केलंय त्यानं आणि त्याचा एक 2-3 ग्रुप होता, त्या सर्वांनी काय केलं, एक एस्से सोडवून आले. एक एस्से सोडवला म्हणून फेल करून टाकलं. कारण जर तेवढा म्हणजे त्याची साध्या मराठी भाषेमध्ये जर त्याची लायकी राहिली नसती तर पुढल्या वर्षी तो IRS झाला नसता ना. तर काय आहे की हे छोटे सिंपल क्रायटेरियाज लक्षात घेणं गरजेचं आहे की पेपर कव्हर करायचा एवढा एकच क्रायटेरिया आहे, इथं वेगळं काहीच नाहीये. ठीक आहे. तर इंग्लिश मराठी, त्यानंतर एस्सेचा एक पेपर, निबंधाचा एक पेपर 250 मार्काला. आता हा निबंधाचा एकच पेपर 250 मार्काला आहे आणि इथंच सगळ्यात महत्वाचं की तुम्ही या लिस्टमध्ये येणार आहे का लिस्टच्या बाहेर जाणार आहे हे डिसाइडिंग फॅक्टर आहे. कारण निबंध हा आपल्याला वाटतो तेवढा सोपं नाही. इथं आपल्याला 250 मार्काला 2 निबंध लिहायचे आहेत, म्हणजे इथं 125 मार्काला 1, 125ला 1 आणि 125 जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की साधारणतः 3 तासामध्ये तुम्हाला हे 12 ते 13 पेजेस आणि हा 12 ते 13 पेजेस. कोणी जास्त पण लिहू शकतो आणि कोणी कमीही लिहू शकतो. पण कोणी कमी जास्तचा इथं मॅटर नाहीये, पण ॲव्हरेज निबंध तेवढा असला पाहिजे. कारण एका पेजवरती साधारणतः 80 ते 90 शब्द बसतात आपले आणि 80 ते 90 म्हटलं तरी पण 12×8 = 96 म्हणजे 1000 शब्दांचा एक निबंध होतो आपला आणि 125 मार्काला तेवढं अपेक्षित आहे. कमीत कमी 1000 शब्द तरी असावेत. अगदी तुम्ही जर समजा 300-400 शब्दामध्ये निबंध 125 मार्कासाठी लिहित असाल तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत पाहिजे तसे. तर त्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. आता याची 2 उदाहरणं सांगतो. माझा एक मित्र IAS आहे. आता तो तमिळनाडूमध्ये कन्याकुमारीचा कलेक्टर होता आणि आता तो डेप्युटी सेक्रेटरी म्हणून ह्याच्यामध्ये आहे, जॉईंट सेक्रेटरी. आणि दुसरा एक मित्र आहे, तो महाराष्ट्रामध्ये ॲडिशनल कमिशनर आहे कॉर्पोरेशनला. जो IAS झाला त्याला 200 पैकी पूर्वी 200 मार्काला होता, 152 मार्क मिळाले आणि त्याची ऑल इंडिया रँक आली 54. आणि त्याच वेळेस जो दुसरा होता त्याला 29 मार्क मिळाले, तो UPSC मधून बाहेरच पडला आणि MPSC मधून क्लास 1 पोस्ट मिळाली. तर याचं एवढं महत्व आहे की तुम्हाला आहेच नाही हे दोन्हीही करतं. इथं बघा ना किती डिफरन्स आहे, 150 मार्काचा डिफरन्स आहे. आणि UPSCची मार्क लिस्ट जर तुम्ही बघितली पूर्णपणे तर तुम्हाला दिसेल की 7 ते 8 मार्कामध्ये अगदी 30-40 मुलं असतात आणि त्या 7-8 मार्कामध्ये खूप डिफरन्स पडतो. 2016ला माझा एक मित्र आता ऑलरेडी IRS आहे तो, पण 2016ला त्यावेळेस त्यानं परीक्षा दिली, त्यावेळेस त्याला 3 मार्कामध्ये हो तर 3 मार्कामध्ये त्याची IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसची पोस्ट गेली आणि 7 मार्क अजून एक्स्ट्रा राहिले असते तर त्याला महाराष्ट्र केडर IAS मिळाला असतं. IFS मिळाले त्याला, IFS मिळालं त्याने घेतलं नाही, पण 3 मार्क मिळाले असते तर IAS मिळाला असतं आणि आणखी 7 मार्क मिळालं असतं तर महाराष्ट्र केडर IAS मिळाला असतं. तर हा एवढा मोठा डिफरन्स पडतो मार्कांमध्ये. त्यामुळं तुम्हाला एस्से वरती कमांड घेणं गरजेचं आहे, एस्से लिहिता येणं गरजेचं आहे, चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, एस्से कसा लिहायचा काय नाही हे नंतर पुन्हा ज्यावेळेस चालू होईल सगळं आपलं त्यावेळेस समजेलच. तर या दृष्टिकोनातून एस्से हा एक महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे.
दुसरा पेपर आहे तो म्हणजे GS चा जनरल स्टडीज. GS1 हा पण 250 मार्काला येतो. GS1 मध्ये काय आहे? हिस्ट्री. आता इथं हिस्ट्री आहे ती म्हणजे कल्चरल हिस्ट्री, त्याचबरोबर आपलं मॉडर्न हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री. जॉग्राफी. जॉग्राफी इथं नॅचरल रिसोर्सेसच्या दृष्टिकोनातून विचारली जाते. नॅचरल रिसोर्सेस आणि त्याचबरोबर भारताशी संबंधित म्हणजे गरजा या दृष्टिकोनातून प्रश्न येतात. जसं नॅचरल रिसोर्सेसचा वापर आपल्याला एनर्जी सिक्युरिटीसाठी करता येतो, तर त्या रिलेटेड त्या पद्धतीनं कसं काय नाही या दृष्टीनं प्रश्न येतात. आणि त्यानंतर इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटीवरती प्रश्न येतात. सोपे प्रश्न असतात इंडियन सोसायटीवरती, असं काही अवघड नाहीये. जसं आता मागे 1-2 प्रश्न आलेले होते, मी बरेचदा प्रत्येक वेळेस मी उदाहरणं देतोय लगेच लक्षात यावं म्हणून, की जागतिकीकरणाचा महिलांवरती होणारा परिणाम. जागतिकीकरणाचा महिलांवरती होणारा परिणाम काय आहे? काय परिणाम दिसून येतोय? इंडियन सोसायटी पूर्वी कशी होती आणि आता कसे बदल झालेत एवढं जरी समजलं तर आपल्याला याच्यावरती येणारे 2-3 प्रश्न आहेत ते इझिली सोडवता येतात. आता जागतिकीकरणाचा परिणाम बघा, आपल्याला महिलांवरती त्यांच्या राहणीमानावरती फरक पडलेला आहे. पडलाय की नाही? पूर्वी आधी कधी आपल्या आजीनं वगैरे जीन्स पॅन्ट घातलेली बघितली आपण? नाही. पण आता सर्रास घालताय का नाही आपण? तर हा फरक आहे, राहणीमानावरती फरक आहे. आपली आजी किंवा पणजी कधी आपल्याला जॉबला जायची नाही, आता सर्रास दिसतंय. आपण आलोय म्हणजे काय, कशासाठी आलोय? जॉबचा विचार करूनच आलोय ना. हा परिणाम आहे. पहिलं आपली जे काही म्हणजे शिक्षण आहे, म्हणजे थोडक्यात काय आहे की महिलांवरती काय परिणाम झालाय? आर्थिक झालाय, सोशल झालाय, पॉलिटिकल झालाय, कारण आता त्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी असतात पुढं. तर ह्या दृष्टिकोनातून परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर एवढे सोपे प्रश्न विचारले जातात, वेगळं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर हा GS1. त्यानंतर GS2 चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये इंडियन पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन. GS2 हा इंडियन पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन वरती 250 मार्काला हा पेपर येतो. जो करंटशी रिलेटेड आहे याच्यामध्ये 2 पद्धतीने प्रश्न येतात. एक असतो तुमचा स्टॅटिक वरती आणि दुसरा असतं तेच अप्लाइड करून, म्हणजे इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन आर्टिकल 324 नुसार इलेक्शन कमिशन आहे. मग हा स्टॅटिक झाला. पण तेच आता इलेक्शन कमिशनचा रोल फ्री अँड फेअर इलेक्शन करण्यामध्ये काय आहे, हा अप्लाइड झाला. मग आता फ्री अँड फेअर करण्याचे जे काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जो 1951चा लोकप्रतिनिधित्व कायदा आहे तो पण तेवढाच इम्पॉर्टंट ठरतो, कारण या कायद्यानुसार आचारसंहिता लागू करायची. आचारसंहिता लागू केल्यानंतर म्हणजे थोडक्यात पॉवर अँड फंक्शन जे आहेत ते डिफाईन केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं अप्लाइड प्रश्न पण असतात आणि बेसिक प्रश्न पण असतात त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन म्हटल्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की भारत आणि वेगवेगळ्या देशांशी संबंध जे आहेत. मग आता वेगवेगळ्या देशांची म्हटलं जात असताना मेजर कंट्रीज जे आहेत त्यांच्याबद्दलचेच प्रश्न विचारले जातात. उगेच म्हणजे अगदी 200 देश आहेत आपल्या जगामध्ये म्हणून असं काही नाहीये की मोदीजी समजा कुठल्या तर छोट्या देशाबरोबर जरी फिरून आले तरी काही विचारतील असं काही नाहीये. ठीक आहे. तर तो इम्पॅक्ट काय होतोय आपल्यावरती? मालदीव छोटी कंट्री आहे, पण आता इम्पॅक्ट काय आहे मालदीवचा? स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू न इम्पॉर्टन्स आहे, कारण तो त्या हिंदी महासागराच्या बेल्टमध्ये त्या समुद्राच्या ह्याच्यामध्ये आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स आहे. तर या दृष्टिकोनातून मालदीव छोटी जरी असलं तरी पण त्याचा इम्पॉर्टन्स आहे म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पण तेच जर समजा घानाला गेले तर घानाचा आणि भारताचा काय संबंध नाही. पण तेच घानामध्ये जर समजा एक 500 भारतीय राहत असतील आणि त्या 500 भारतीयांनी जर समजा तिथे एक 5-10 हजार कोटीच्या काही कंपनी घातली तर मात्र संबंध, कारण इकॉनॉमिक रिलेशन तयार होतात. तर हे समजून घेऊन आपल्याला याच्याबद्दल करायचंय, सफिशियंट होतं, काही अवघड नाही आहे. त्यानंतर GS3 हा पण 250 मार्काला आहे.
याच्यामध्ये पुन्हा एकदा इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता इथं जर बघितलं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आता जो आपण प्रश्न पाहिला GS जनरल सायन्स म्हणून प्रिलिमला येतं आणि त्याचं ऍप्लिकेशन जे आहे तर त्या ऍप्लिकेशन बेसला हे मेन्सला येतं. मग आता टेक्नॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत? स्पेस टेक्नॉलॉजी आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी आहे. आता नवीन आणखी एमर्जिंग काही टेक्नॉलॉजीज असणार आहेत. जसं आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये एमर्जिंग कुठलं आहे? क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, डाटा सायन्स आहे, AI आहे. मग AI न काय इम्पॅक्ट होईल तुमचा लाईफवरती? काय इम्पॅक्ट होईल AI न? AI चा इम्पॅक्ट काय आहे? हा, वेळ पण वाचेल. आणखी डेव्हलपिंग वर्क, ह्युमन जे काही वर्क आहे ते कमी होईल, ठीक आहे. पण आणखी काय आहे त्याच्यानं इम्पॅक्ट? दुसरे सोशल इम्पॅक्ट काय होऊ शकतील? एम्प्लॉयमेंटवरती इम्पॅक्ट होईल. अनएम्प्लॉयमेंट वाढू शकते ह्याच्यानं. काम ऍक्युरेट होईल, हे मात्र आहे. येस, आणखी बरेचसे आहेत ते आता नंतर पुन्हा ज्यावेळेस आपले करंटचे लेक्चर असतील त्यावेळेस सांगितलं जाईल. आणि आजकाल अंधभक्तांची फौज वाढलेली आहे. तो परिणाम काय? AIचाच परिणाम आहे. कसं? आपण सोशल मीडियावरती व्हॉट्सअप असेल, तुमचं फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, एका पद्धतीची आपण हे बघायला सुरुवात केली की ते तुम्हाला फीड करतं फक्त सेम 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 पद्धतीनं. म्हणजे तुमची आवड ओळखतं आणि तुमच्या आवडीच्या अनुषंगानं तुम्हाला ते पुढे पाठवतं. तसंच स्क्रोलिंग करताना बघताय ना तुम्ही, तुमची जी आवड आहे त्याच पद्धतीनं येतं ना. मग ह्याच्यानं काय होतंय? आपली विचार क्षमता जी आहे ती ब्रेक होती. ब्रेक का होती? कारण आपण एकाच पद्धतीनं विचार करायला लागतो आणि एकाच पद्धतीनं विचार करायला लागल्यामुळं आपल्याला जे काही दुसरा विचार येणं गरजेचं आहे ते ब्लॉक केल्यामुळं आपण मोनोटोनस होतो आणि आपण एकांगी जे काही व्यक्तिमत्व म्हणतो आपण ते तयार व्हायला लागतं. हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे, ठीक आहे. आणि तो वाईट पण आहे आणि तो चांगला पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. पण ते एव्हरीव्हेअर किंवा एव्हरी टाइम कुठल्याही ह्याच्यामध्ये जर बघितलं की जे काही टेक्नॉलॉजी अशा पद्धतीच्या असतात, दे आर टू एजेस स्वॉर्ड, म्हणजे त्या दुधारी तलवारी असतात. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी म्हणजे चांगलं पण करता येऊ शकतं आणि वाईट पण करता येऊ शकतं. इट डिपेंड्स ऑन देअर काय म्हणतो आपण की त्या तुमच्या एन्व्हायरमेंटवरती डिपेंड आहे, तुमच्या लिडरशिपवरती डिपेंड आहे, पॉलिटिकल लिडरशिपवरती डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या जनतेला कुठं घेऊन जायचं आहे, तुमच्या जनतेला काय द्यायचं आहे, चांगलं द्यायचं आहे का वाईट द्यायचं आहे, तुमच्या जनतेचा अपलिफ्टमेंट करायची आहे का तुम्ही फक्त तुमचं स्वतःचं बघताय. ह्या सगळ्या गोष्टी ऑन द पॉलिटिकल लिडरशिप असतात, ठीक आहे. कारण आपण जनता म्हणून आपण निर्णय घेऊ शकत नाही, तर निर्णय त्यांना घ्यायचा आहे की काय चालवायचं आहे आणि काय बंद करायचं आहे, ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट, आपण कोल्हापूरमध्ये राहतोय, आपल्याला माहिती आहे सर्वांना, पूर येतोय, सुनामी वगैरे येऊ शकत नाही कारण अजून समुद्र आपण वर आहे, समुद्रापेक्षा वर आहोत. पण आता असं ऐकण्यात येतंय की समुद्राचं पाणी वरती आणलं जाणार आहे अदानी साहेबांकडून. त्यावेळेस काय बदल होतील माहित नाही आहे, ठीक आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट आणि याच पेपरमध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटवरती ही प्रश्न येतात. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट का विचारलं जात आहे तर रिलेट करून विचारलं जातं, हे लक्षात असू द्या. कारण हेच इकॉलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स आहेत. तुम्ही पाहताय दुबईमध्ये पाऊस किती पडला आता मागच्या आठवड्यामध्ये. जिथं पाणी मिळत नाही तिथं एवढा पाऊस आला की पाणी किती प्यावं हे समजणार लोकांना तिथल्या. सगळं ब्लॉकेज झालं. का ब्लॉकेज झालं? त्यांना आजपर्यंत कधी पाण्याची एवढीच कमतरता होती की तिथे त्यांनी नाल्या वगैरे बांधण्याचा संबंधच येत नव्हता ना. बांधल्या तरी छोट्या बांधल्या असणार आहेत की, बरोबर आहे. जसं ड्रेनेज सिस्टम जसे आपल्या याच्यामध्ये वगैरे असेल, मुंबईमध्ये वगैरे जशी मोठी असेल तशी तिथं असण्याची तेवढी गरज नाही, कारण पाऊसच कधी येत नव्हता. आणि आता काय झालं? आता पूर्णपणे शिफ्ट झालं, सगळं बदललं. 2 वर्षामध्ये जेवढा पाऊस पडायला पाहिजे तो एका दिवसात पडला त्यांच्या इथं. मग 2 वर्षाचा पाऊस एका दिवसात पडल्यावरती कुठलीही कितीही भारी ड्रेनेज सिस्टम असली तरी ती कोलॅप्स होणार आहे.
आणि तिथं तर ती खूपच कमी ह्याच्यामध्ये वापरली असणार आहे, प्रमाणात वापरली असणार आहे, कारण पाण्याचा काही संबंध फारसा येतच नाही तिथं. मग हे काय आहे? हे एन्व्हायरमेंटल आणि इकॉलॉजिकल चेंजेस आहेत. आपल्याला इतिहास वाचत असताना इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बघतो, तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बघत असताना आपल्याला हे आहेच की थेअरी ऑफ डेक्लाइन जे आहे त्याच्यामध्ये आपण हे इकॉलॉजिकल इम्पॅक्ट बघतोच, आपण पाहू शकतोच त्याच्यामध्ये. कारण काय, एवढं मोठं सिव्हिलायझेशन एका दिवसामध्ये पूर आला आणि संपलं असं होऊ शकत नाहीये. तर ते इकॉलॉजिकल हळूहळू इम्पॅक्ट्स असतात. जे काही आता 10-15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये जे काही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण बदल केले त्याचा इम्पॅक्ट आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जे थेअरीमध्ये एन्व्हायरमेंट वाचत होतो त्याचे प्रॅक्टिकल आता निसर्ग आपल्याला देऊ लागलेला आहे. अचानक पाऊस येतोय, अचानकच ड्रॉट पडतोय, अचानक पूर येतोय, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच पेपरमध्ये टाकलेल्या आहेत त्या कोरिलेट करण्यासाठी, ते समजावं म्हणून. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी, याच्यावरतीही प्रश्न असतात. इंटरनल सिक्युरिटी ऑल्सो पार्ट ऑफ अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोरिलेट करून करता येऊ शकतं. कारण आज समजा बँकिंग सिस्टम आहे, बँकिंग सिस्टम सगळी सॉफ्टवेअर वरती डिपेंड आहे, बरोबर आहे. मग हे सॉफ्टवेअर जे वापरलं जातं ते सायन्स रिलेटेड आहे, टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे. जर समजा सॉफ्टवेअरच हॅक केलं तर काय होणार आहे? भारताच्या सिक्युरिटीला धोका निर्माण होतोय की नाही? त्याच्यानं होतोय. का? तर आर्थिक दृष्ट्या आपण लगेच बॅक जातोय. एक दिवस जर बँका बंद पडल्या तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. आणि मग अशा वेळेस हे सगळं इंटरनल सिक्युरिटीशी रिलेटेड हे टॉपिक आहे. म्हणून हा तिसरा पेपर हा कोरिलेट करणारे पॉइंट्स इथं घेतलेले आहेत, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि त्यानंतर GS4, GS4 जो आहे तो इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. इथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूड. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल बेस्ड प्रश्न असतात आणि केस स्टडीज वरती प्रश्न असतात. म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन दिलेली असेल, तुम्हाला या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करू शकताय हे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तो लिहायचा आहे. ठीक आहे. आता हे बेसिकली प्रश्न जे आहेत हे तुमच्या थॉट रिलेटेड, तुमच्या थिंकिंग रिलेटेड, तुमच्या परसेप्शनशी रिलेटेड आहेत, तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत. मध्ये मी आता बऱ्याचदा उदाहरण देतोय. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला होता की महात्मा गांधींचं एक कोटेशन होतं अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, मला वाटतं 13-14 आलेला प्रश्न असेल, की पृथ्वी या जगातील सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकते, एका व्यक्तीची हाव पूर्ण करू शकत नाही. बरोबर आहे. मी उदाहरण पण देतो. अंबानी 22 मजल्याचा अँटेलिया बांधलेला आहे. 22 मजल्यावरती कितीतरी त्यांचे बेडरूम असणार आहेत. का अर्ध्या तासाला बेडरूम मध्ये चेंज करून झोपणार आहेत का? 12 ते 1 एका बेडरूम मध्ये झोपायचं, 1 ते 2 दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपायचं, 2 ते 3 तिसऱ्या बेडरूम मध्ये जाऊन झोपायचं नाही. का पैसे जास्त आहेत म्हणून सकाळी जेवायला बसलं की रात्रीच उठायचं नाही ना. तर ते गरजा लिमिटेड असतात, पण हाव जे आहे ती अनलिमिटेड असते. ठीक आहे. जगामध्ये पहिल्या नंबरचा श्रीमंत म्हणून बिल गेट्स असला तरी पण तो काय सगळे पैसे वापरू शकणार नाही. एका मिनिटाला 3 कोटी रुपये त्याची कमाई आहे, पण वर्षाला काय 3 कोटी खर्च होऊ शकणार आहे का त्याचा? नाही. मग तसं आहे की लिमिटेड गरजा आणि ह्याचं बॅलन्सिंग करता आलं पाहिजे लाईफमध्ये. हे या पेपरमधून आपल्याला समजावं म्हणून UPSCनं आणलेला आहे. आणि हा पेपर जसा आणलेला आहे तसं उलट प्रशासनाचं काय म्हणतो आपण, व्हॅल्युएशन कमी होत चाललंय, डिग्रेडेशन होत चाललंय, हे जास्त पाहतो आपण. ठीक आहे. एनिवे, तर हा सिलेबस आहे, हा कंपल्सरी पेपर्स आहेत. हे सगळे कंपल्सरी पेपर्स तुमचे 1250 मार्काचे असतात, कारण 250 मार्काचा एक पेपर, असे आपण 5 पेपर पाहतो. GSचे 4 पेपर प्लस SAचा 1 पेपर, तर हे एकूण 1250 मार्काचं. आणि त्यानंतर एक ऑप्शनल जो आहे तो ऑप्शनल आपण चॉईस करायचा आहे. ऑप्शनलचा पेपर जो आहे याचे 2 पेपर असतात. एका पेपरचे पेपर 1 हा 250 मार्काला आणि पेपर 2 हा 250 मार्काला, असं एकूण 500 मार्क. 500 मार्क हे 1250 कंपल्सरीचे, 1750 मार्कांची मेन्स होते. आणि पर्सनॅलिटी टेस्ट, इंटरव्ह्यू नाही, इंटरव्ह्यू नसतो, तर तो असतो पण पर्सनॅलिटी टेस्ट. कारण इंटरव्ह्यू घ्यायला आपण अजून एवढे मोठे झालो नाही. इंटरव्ह्यू कुणाचा घ्यायचा? बिल गेट्सचा घेता येईल, एलन मस्कचा इंटरव्ह्यू घेता येईल.
अगदीच मोदी साहेबांचा इंटरव्ह्यू त्यांनी दिला तर घेता येईल, कारण ते देत नाहीत इंटरव्ह्यू कधी. तर मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू होतात. हे आपली पर्सनॅलिटी टेस्ट होणार. येतंय लक्षात? व्यक्तिमत्व चाचणी करायची आहे तुमची, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. तर ते 275 मार्क, असं एकूण 2025 मार्काचं टोटल आहे. आणि याच्यातून मेरिट लागणार. आणि हे तुमचा आताचा UPSCचा पॅटर्न आहे, तोच MPSCचा 2025चा पॅटर्न असणार आहे 2025. ठीक आहे. त्यामुळं हा ॲज इट इज आहे. बाकी याच्याबद्दल कॉपी पेस्ट म्हटल्यासारखं सिलेबसमध्ये जर बघितलं तर बऱ्यापैकी सारखं आहे, वेगळे पण काही नाही आहे. फक्त महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, तो थोडंसं वाढतं, एवढाच पार्ट आहे. अदरवाईज काही नाही आहे. उलट आता UPSCचा सिलेबस कमी झाला आणि MPSCचा सिलेबस वाढला असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर एक 10% हा तुमचा MPSCचा सिलेबस उलट वाढतो. फक्त ॲडव्हान्टेज काय आहे मग? ॲडव्हान्टेज पुन्हा इथं मीडियमचं येतं. मीडियमचा ॲडव्हान्टेज UPSCला आपल्याला मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, आणि इथं MPSCला जर बघितलं तर आपल्याला काय दिसून येतं, कम्प्लीट आपण बऱ्यापैकी मराठी मीडियममध्ये जातं. जवळपास एक 10% लोकच असतील इंग्लिश मीडियम लिहिणार आहेत, बाकी सगळे 90% मराठी मीडियमच लिहिणार आहेत. बरोबर आहे. तर हा एक ॲडव्हान्टेज म्हणू शकतो. आणि इथं UPSCला बघत असताना आपल्याला मराठीमध्ये पण देता येतं, पण मराठीमध्ये दिल्या जातलं पेपर जरी देता येत असले तरी पण पास होणाऱ्यांची जी संख्या आहे ती कमी असते, कारण ओव्हरऑल भारतातून पास करायचं आहे त्यांना, फक्त महाराष्ट्राची मुलं पास करायची नाहीत ना. मग त्यामुळं तो फरक दिसतो आपल्याला, हा एक फरक आहे. पण सिलेबस सेम असल्यामुळे दोन्हीची तयारी एकत्र होऊ शकते, त्यामुळं काहीही अडचण नाही. उलट तो फायदाच आहे की आता जर समजा MPSC दरवर्षी आपल्याला 300 जागा काढत असेल आणि UPSC 1000 जागा काढत असेल, तर आपण क्वालिफाय होतो 1000 जागांसाठी सुद्धा. पूर्वी काय होतं, कटच. MPSCची तयारी केली राज्यसेवेची, UPSC करताच येत नव्हती, त्याच्यासाठी वेगळा सिलेबस. पण आता काय झालं, ह्या 1000 जागा पण ओपन झाल्या ना तुम्हाला, म्हणजे एका वर्षात तुम्ही 1300 जागांसाठी अप्लाय करू शकताय. पूर्वी फक्त 300 जागांसाठीच अप्लाय करता येत होतं तुम्हाला. हा फरक इथं निश्चितच उपयोगाचा ठरणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. यानंतर मग आशिष सर बोलतील आणि मग नंतर कंबाईन बद्दल रंगराम सर बोलतील, आणि मग तुमचे काही प्रश्न असतील तर ते पाहूया. ठीक आहे. थँक्यू. ओके. गुड मॉर्निंग सरांना, गुड आफ्टरनून. आपण जरा आता ह्याच्याबद्दल पाहू की प्रिपेअर कसं करायचं UPSC आणि MPSC साठी. सो प्रिपरेशन बद्दल म्हणाल मी एक साधं एक सूत्र देईन तुम्हाला एक. सो तुम्हाला जर आपण सगळेजण ह्या गोष्टीसाठी आलेलो आहोत, सक्सेस. सो सक्सेस जर आपण म्हणायला गेलो तर सक्सेस करण्यासाठी तुम्हाला इथं 2 गोष्टी गरजेच्या आहेत. एक तर अभ्यास करणे, स्टडी प्लस प्रॅक्टिस, ह्या 2 गोष्टी आहेत. आता UPSC आणि MPSC जे मॅक्झिमम ॲस्पिरंट्स असतात, एक चूक होते कुठं सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे प्रिपरेशन इज इक्वल टू स्टडी. हे होणारं चुकीचं गणित. सो यू फॉरगेट अबाउट प्रॅक्टिस. की प्रॅक्टिस हा ॲस्पेक्टच विसरून जातो आणि फक्त प्रिपरेशन म्हणजे काय, अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे काय, वाचन. ह्याच्या पलीकडे काय स्टडी स्किल्स आहेत ह्याच्याबद्दल आपण पूर्णतः विसरून जातो. आता इथं स्टडी, चांगला जर स्टडी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हवेत चांगले स्टडी स्किल्स. वाचन कसं करायचं, नोट्स कशा काढायच्या, चिंतन व मनन कसं करायचं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिस कशी करायची, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपण स्टडी स्किल्स म्हणून. एक्झाम स्किल्स, आता सरांनी आपल्याला सर्व गोष्टी सांगितल्या की प्रिलिम्सचा जो तुमचा आहे तो कसा आहे, MCQ बेस्ड आहे. MCQ असतात, प्रश्न दिलेला असतो, ABCD ऑप्शन, त्यातून एखादा निवडायचा असतो. जे आता 2025 पासून राज्यसेवा असेल, UPSC आहे, हे कसे डिस्क्रिप्टिव्ह आहे. सो तुम्हाला अनालिसिस करून उत्तर लिहायचं आहे 200, 250, 300 शब्दांमध्ये. आणि तिसरी पर्सनॅलिटी टेस्ट तुम्हाला बोलायचं आहे. सो तिन्हीकडे कुठल्या ना कुठल्या जरी स्किल्स आहेत. एकीकडे तुम्हाला MCQच्या स्किल्स सोडवायला हव्यात, कशा इफेक्टिव्हली MCQ कशा सॉल्व्ह करायच्या. UPSCने इथं सांगितलेलं आहे का, UPSC आणि MPSC ने तुम्हाला एवढा अभ्यास करा, हे करा. त्यांनी काय सांगितलेलं, या तारखेला आम्ही फॉर्म काढलेला आहे आणि कुणाला भरायचा आहे त्यांनी तो फॉर्म भरू शकता, या तारखेला एक्झाम आहे, 4 तास सोडून जावा. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुम्हाला अभ्यास करा वगैरे ह्या गोष्टी काय बोललेल्या आहेत
तर आपल्याला करावा लागतो. तर त्यासोबत महत्वाचं काय आहे ते म्हणजे तुम्ही अभ्यास किती वर्षभर केलेला असाल, तुम्ही त्या 2 तासात आणि म्हणजे ओव्हरऑल 4 तास जीएस आणि सीसॅट इथं तुम्ही ते इफिशियंटली कसे एमसीक्यू सोडवता, दॅट इज इम्पॉर्टंट. तसेच एवढे जे जीएसचे पेपर सरांनी मेन्सचे जेवढे सांगितले ते कसे तुम्ही 3-3 तासात सोडवणार आहात, किती इफेक्टिव्हली उत्तर लिहिणार आहात ते महत्वाचं. जो तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे दॅट इज पर्सनलाइज टेस्ट होईल ती बाबा 30 मिनिटाची होईल, 45 मिनिटाची होईल, ती कितपत तुम्ही व्यवस्थित सामोरे जाल, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ह्या स्किल्स आपल्याला काय करायचे आहेत, आपल्यामध्ये इम्बाईब करायचे आहेत, आपल्यामध्ये इम्बाईब करायच्या आहेत. सो स्टडीसाठी स्टडी प्लस प्रॅक्टिस साठी येणाऱ्या चांगल्या स्टडी स्किल्स आणि एक्झाम स्किल्स. आता प्रिपेअर ज्यावेळी आपण म्हणतोय करायचं आहे त्यावेळी वेगवेगळ्या स्टेजेस मधून तुमचा अभ्यास हळूहळू गेला पाहिजे. लाईक स्टेजेस, लाईक पहिला जी स्टेज येते त्याला म्हणतात पूर्वतयारी, प्रिपरेटरी स्टेज, की ज्यात तुम्ही ओव्हरऑल लाईक की सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट येतोय त्या म्हणजे तू म्हणजे प्लॅन करणे स्वतःचा अभ्यास. ओके, नेपोलियनचं एक वाक्य होतं, इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. ओके, सो प्लॅन एक दिशा की बाबा माझं टार्गेट आहे, जसं सरांनी म्हटले की माझं बाबा टार्गेट काय, मला मुख्य माझं टार्गेट काय, गोल काय आहे, मला बाबा IAS बनायचं आहे किंवा डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, हे माझं गोल आहे पूर्णतः. आणि त्या रीतीनं ऑब्जेक्टिव्ह आता सध्या पुढे काय आहे तर आय वॉन्ट टू क्लिअर माय UPSC प्रिलिम्स, UPSC मेन्स, UPSC पर्सनॅलिटी टेस्ट, हे मला क्लिअर करायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी नियोजन करून ठेवतोय. मग 1 वर्षाच्या माझा काय केलेला आहे मी, ओव्हरऑल मी कसं प्लॅन केलेलं आहे, त्या 365 दिवसांचं नियोजन केलेलं आहे मी. त्यात मी सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत की बाबा कुठला सणवार यालाय, दसरा, दिवाळी, गणपती, तो त्यासाठी गावी जाईन, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून मी केलेलं आहे. माझे दिवसात माझे किती तास अभ्यास होतात, सो वर्षभरात मला किती तास मिळतात. तो समजा 365 दिवसांमध्ये 65 दिवस कट झाले, फक्त 300 दिवस मिळतात, रोज मी 10 तास अभ्यास करतोय, सो माझ्याकडे 3000 तास आहेत 1 वर्षाचे. मग 3000 तासांचं मी नियोजन कसं करणार आहे. तो सरांनी सांगितल्याप्रमाणे मार्क प्रमाणे तो प्रत्येकाला अलोकेशन कसं आहे बघा. तो सरांनी मगाशी प्रिलिम्सला सांगितलं आपल्याला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट 25 मार्क आहे. तो समजा 1000 तास तुम्ही जर ह्याला देणार असाल प्रिलिम्ससाठी, तर जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटला त्यातलं किती झालं 25%, म्हणजे 250 तास तुमचे जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटसाठी दिलेले आपल्याला दिसून येतात. सो प्लॅन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. सेकंड प्रिपरेटरी स्टेज मधला ते म्हणजे सोर्सेस काय रेफर करायचे. आता इथे एक बेसिक सोर्सेसचा डेफिनेशन सांगेल. तो बेसिक सोर्सेसचा डेफिनेशन असतो ते म्हणजे ज्याला मी बेसिक फाउंडेशन म्हणतो कुठल्याही तुमच्या विषयांचा. जे सरांनी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं, जेवढे काही विषय असतील हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, ते म्हणजे NCERT किंवा स्टेट बोर्डची पुस्तकं, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं किंवा NCERT. जे UPSC साठी प्रेफर करतील त्यांचं NCERT, आणि जे MPSC साठी प्रेफर करणार आहेत त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बुक. आणि एक ज्याला मी म्हणतोय स्टँडर्ड रेफरन्स बुक. आता स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणजे काय, विच इज डिझाइन्ड अकॉर्डिंग टू द MPSC और UPSC सिलेबस. जे MPSC किंवा UPSCच्या सिलेबस प्रमाणे डिझाईन केलेलं आहे एक्झॅक्टली. उदाहरण इतिहासावरची पुस्तकं आहेत ना, रोमिला थापर पुस्तक आहे. सो रोमिला थापर यांचं पुस्तक हे काय स्टँडर्ड रेफरन्स बुक नाही आहे. ते तुम्ही इतिहासासाठी वाचू शकताय. ते कोण वाचायचं, ज्यांनी हिस्ट्री ऑप्शनल म्हणून घेतलाय त्यांनी वाचायचं. बरोबर, तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणून वापरायचं काय, स्पेक्ट्रमचं पुस्तक, कारण ते पूर्णतः एक्झामला अनुसरून काढलेलं आहे. उदाहरण पॉलिटीला पुस्तक आहे ना, कुठला आहे, दुर्गादास बसू, ग्रॅनविल ऑस्टिन, हे वाचू शकताय ना, परंतु अवांतर वाचन म्हणून करू शकता. अवांतर वाचन म्हणून करू शकताय. ते डिझायनर्ड आहेत का UPSC MPSC साठी, किंवा दुर्गादास बसूंनी बाबा प्रिफेस मध्ये लिहिलं आहे की मी हे पुस्तक कुणाला डेडिकेट करतोय, की UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्यांना करतोय, नाही. तसं पुस्तक कुठलं, मग M लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी पुस्तक. सो अशी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकं अशी विविध असलेली दिसतात. सो बेसिक जो आपल्याला अभ्यास सुरुवात करायचा आहे तो म्हणजे आपल्या NCERT पासून. आणि जे महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत यांच्यापासून आपल्याला अभ्यासाला आपल्या सुरुवात करायची आहे. आणि जसं आपले लेक्चर्स इथं होत जातील, ज्या ज्या विषयांची हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, त्यावेळी प्रत्येक सर आपल्याला सांगत जातील की कुठले तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरा, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आपण देऊ.
सो दॅट इज द सेकंड पार्ट विथ रिस्पेक्ट टू प्रिपरेटरी स्टेज. दुसरा स्टेज येतोय तो म्हणजे अभ्यासाचा स्टेज. आता अभ्यास म्हटलं की मी बेसिकली देतोय 3R. पहिला आहे सगळ्यात बेसिक म्हणजे वाचन करणे. हे पुस्तक हातात घेऊन ते सुरुवात तरी करायला पाहिजे. सो पहिला वाचन, आणि फक्त वाचन म्हणजे काय वाचन करत सुटले असं नाही, तर जे आपल्याला इम्पॉर्टंट वाटेल ते हायलाईट करणं. दॅट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेज. त्याच्यानंतरची स्टेज येते ती म्हणजे नोट्स मेकिंगची. नोट्स, ओके, डिस्क्रिप्टिव्ह नोट्स. आता नोट्स म्हणजे काय आहे तसं पुस्तक छापणे अशातला त्याचा अर्थ येत नाही. आपल्याला जे महत्वाचं वाटतं किंवा जे डोक्यात आपल्या राहत नाही त्याच्या नोट्स काढायच्या असतात. कारण ती नोट्स मेकिंगचा तुम्हाला दोन्ही दृष्टिकोनातून फायदा होतो. एक तुम्हाला रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून फायदा होतो, आणि दुसरी गोष्ट आता तुमची परीक्षा कशी झाली आहे, आन्सर रायटिंग झालेली आहे, आणि तिथं तुम्हाला जी उत्तर लिहायची आहेत ती एकदम एसे सोडला तर संक्षिप्त लिहायची. 150 ते 250 शब्दांमध्ये उत्तर असतात. प्रश्न किती मार्काचा असतोय? 10 मार्काचा असतोय, 150 शब्द. प्रश्न कितीचा आहे तर 15 मार्काचा आहे, 250 शब्द. एवढेच असतं. जास्त मला फापड पसारा मांडायचा नसतो. सो कमिंग डायरेक्टली टू द पॉइंट बोलायचं असतं. सो त्या नोट्स मेकिंग उपायाला पडतात. तिसरं रिसायटिंग. व्हॉट इज रिसायटिंग? तर चिंतन आणि मनन करणं. सो रिमेंबरिंग द थिंग, की रिमेंबर करणं की बाबा काय आहे टोटल आपण आतापर्यंत अभ्यास काय केलेला आहे, आणि थिंकिंग, स्वतःचे विचार आपल्याला असले पाहिजेत. सो उदाहरणार्थ आता सरांनी मागायचे सांगताना आपल्याला प्रेसिडेंटची रिलेटेड सांगितलं की प्रेसिडेंटचा प्रिलिमला प्रश्न कसा येऊ शकतो, तसा मेन्सला कसा येऊ शकतो, आणि इंटरव्ह्यूला कसा येऊ शकतो. आता ह्यात तुमचं ओपिनियन तुम्हाला विचारलंच आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल काय वाटतं किंवा याच्याबद्दल काय वाटतं? उदाहरणार्थ पब्लिक सेक्टर बँकचं प्रायव्हेटायझेशन करावे की नको करावे, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सो असा तुम्हाला हा पर्सनल टेस्टमध्ये प्रश्न येऊ शकतो, मेन्सच्या ह्याच्यात प्रश्न येऊ शकतो. दॅट इज ते तुम्ही ज्यावेळी थिंकिंग स्वतः कराल त्यावेळी ती गोष्ट येईल. सो दॅट इज द स्टडी स्टेज. अंतिमत अभ्यास प्रिपरेशनशी रिलेटेड येणारी स्टेज म्हणजे तुमची रिव्हिजन अँड प्रॅक्टिस स्टेज. आता प्रॅक्टिस शुड बिगिन व्हेन शुड वी स्टार्ट प्रॅक्टिसिंग. ओके, सो प्रॅक्टिसिंगला मी सांगेन इट शुड बिगिन विथ युअर प्रिपरेशन. जसं तुम्ही अभ्यासाला चालू केलाय, लेक्चर्सला तुम्ही क्लासेस आता जॉईन केलेले आहेत, सुरुवात करा की नाही जरा अभ्यास होऊ दे, 6 महिने जाऊ देत, वर्ष जाऊ दे, अजून मेन्स लई लांब आहे, प्रिलिम माझी पहिला क्लिअर होऊ दे मग प्रॅक्टिस बघेन. नाही, इथं जरी क्रम दिला असला प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, युअर प्रिपरेशन शुड बी लाईक दिस. इंटरव्ह्यू, मेन्स, प्रिलिम्स. इंटरव्ह्यूची पहिला ओके, सो यू शुड बी ओके. नाही तर मला पप्पा होतं बोलतो ना, काय उपयोग नाही ना. सो द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल इज कम्युनिकेशन स्किल. AI आपल्याशी कम्युनिकेशन करू शकणार नाही, काय करू शकतं? काय अल्ट्रॉन करू शकेल? एज ऑफ अल्ट्रॉन ॲव्हेंजर करू शकेल ना? नाही करू शकेल. सो कम्युनिकेशन स्किल्स, मला जर कम्युनिकेशन स्किल त्या काय एका दिवसात डेव्हलप होणार आहेत का? माझं चांगलं इंग्रजी किंवा चांगलं व्यवस्थित मला बाबा मराठी संभाषण करायला येतं. तुम्ही समजा UPSC करता, इंग्रजी माध्यम ठेवलंय, इंग्रजी मला एका दिवसात डेव्हलप होणार आहे का? नाही. इंटरव्ह्यूची प्रिपरेशन पहिला ते कसं करायचं आहे हे आपल्याला तुम्हाला आपण ते कौशल्य शिकतो. मेन्सचे कौशल्य, आन्सर रायटिंग. प्रिलिम्स माझी ज्यावेळी क्लिअर होईल त्यावेळी बघूया. देव पाण्यात घालून बसलोय, जेव्हा प्रिलिम्स क्लिअर होऊ दे. प्रिलिम्स क्लिअर झाली, इकडं काहीतरी चमत्कार घडला, आम्हाला अपेक्षित नव्हतं, प्रिलिम्स क्लिअर झाली, आणि मग आता मेन्सची तयारी. किती दिवस असतात? फक्त प्रिलिम्स आणि मेन्स ह्याच्यामध्ये फक्त 100 दिवसाचा कालावधी असतो UPSC. आता ह्यात तुम्हाला टोटली त्या काळात तुम्ही जर म्हटला मी आन्सर रायटिंग डेव्हलप करतो, होत नाही. तुम्हाला सुरुवातीपासूनच त्याच्याबद्दलची प्रिपरेशन करावी लागेल. उदाहरणार्थ लाईक आपल्याला सरांनी सांगताना मगाशी वेगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन दिलं, एसे. आता एसे एवढे मोठे लिहायचे असतात, 1000 ते 1200 शब्दांचे. आपण आत्ममधनं बाबा गेले 5 वर्षात UPSCने विचारलेले एसे, यांच्याबद्दल आपण प्रॅक्टिस करायची. दर आठवड्याला एक एसे लिहायचा प्रयत्न करायचा. आता तुम्हाला बाबा पहिल्या प्रयत्नात समजा तुम्ही 100 शब्द लिहाल, पुढच्या ह्याच्यात 250 लिहाल, मग 500 लिहाल, पण हळूहळू तुमच्यात काय होत जाईल? डेव्हलपमेंट होत जाईल. आणि त्यामुळे ते रायटिंग और आन्सर रायटिंग और प्रॅक्टिस. सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन. जो केलेला अभ्यास आहे हा वीकली, मंथली रिव्हिजन मधून गेला पाहिजे.
की आठवड्याचा जो सोमवार ते शनिवार अभ्यास केलाय तो रविवारी रिव्हिजन झाला पाहिजे. जो महिन्यात अभ्यास केलाय त्याला लास्टचे 2-3 दिवस महिन्याच्या एंडला 29, 30 हे 2 दिवस ठरवून त्याची रिव्हिजन. And last star is with respect to your reproduce. That is D-Day, that is the Boxing Day. यावेळी अंतिमत्व तिथं जाणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण भरपूर जणांचं असं बघितलंय, भरपूर जणांना अभ्यास कसा करायचा माहित नसतो. सेकंड कॅटेगरी मधले असतात ज्यांना अभ्यास कसा करायचं माहित नसतोय, प्रॅक्टिस करत नाही. तिसऱ्या कॅटेगरी मधले असतात अभ्यास व्यवस्थित करतात, प्रॅक्टिस व्यवस्थित करतात. इथं मात्र त्यांचं काय होतं, प्रॉब्लेम होतो. परीक्षेला गेलं की हातपाय थरथरायला लागले, काय आठवण असं झालं. तो ह्याच्यावर कसं आपण विजय मिळवू शकतो, ह्याच्यावर कसं विजय मिळवू शकतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे कळलेलं आहे थोडं. प्रिपेअर आपण एक जनरल सांगितलेलं आहे. अजून आपण डीपर मध्ये ज्यावेळेस यू विल जॉईन युनिक अकॅडमी, आपण त्याच्याबद्दल आणि जरा डीपर मध्ये माहिती त्याच्याबद्दल विथ रिस्पेक्ट टू युअर प्लॅनिंग ह्याच्याबद्दल आपण बोलू. आता विथ रिस्पेक्ट टू युनिक अकॅडमी आपण पुढची एक महत्वाची गोष्ट आपण ते म्हणजे युनिक अकॅडमीची युनिकनेस. वैशिष्ट्य काय युनिक अकॅडमीची, त्यात फर्स्ट आहे ते म्हणजे पर्सनल मेंटोरिंग. ऍट युनिक अकॅडमी आपण तुम्हाला हेल्प करू की तुमचं जे प्लॅनिंग सकट आहे बेसिक जे मी तुम्हाला सांगितलं तिथून. सो पर्सनल मेंटोरिंग, तुमच्या काय पर्सनल क्युरीज असतील ह्या तुम्हाला सॉल्व्ह केलं जाईल आणि इथं फॅकल्टी त्यासाठी अवेलेबल तुम्हाला असेल. कधीही तुम्हाला याच्याबद्दल शंका विचारू शकता. सेकंडली करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला आत्मा म्हटलं जातं. इट इज द सोल ऑफ युपीएससी और एमपीएससी प्रिपरेशन. कारण प्रश्न दोनच प्रकारचे असतात, एक डायरेक्टली करंट अफेअर्सवर येणारे आणि सेकंडली करंट अफेअर्स बेस्ड स्टॅटिक. करंट अफेअर्स बेस्ड स्टॅटिक. आता उदाहरणार्थ यावर्षी प्रश्न येताना आयदर इलेक्शन कमिशनवर डायरेक्ट येईल की त्याच्या आर्टिकल्स बद्दल प्रश्न येतील, किंवा येताना कसं येईल करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीतरी येईल, इलेक्शन कमिशनशी रिलेटेड घडलेलं की बाबा नवीन कोणतरी इलेक्शन कमिशनर वगैरे अपॉइंट केलेला वगैरे आहे का एक्सेट्रा. सो असेच प्रश्न प्रिलिम किंवा मेन्स इथं आलेले येतात. सो ह्या करंट अफेअर्सशी रिलेटेड आपण प्रिपरेशन करून घेऊ. कारण मुलांचा सर्वात पहिला प्रॉब्लेम ज्या तुम्ही युपीएससी एमपीएससीला स्टडी करताय, खास करून युपीएससीला जे पहिलं न्यूजपेपर तुमच्या हातात पडतो ते म्हणजे द हिंदू. ते हिंदूला तुम्ही काय बायबल म्हणा, गीता म्हणा, कुराण म्हणा, इट इज ऑफ द युपीएससी और एमपीएससी प्रिपरेशन. कारण त्याचा अभ्यास खूप गरजेचा असतो आणि ते त्या दृष्टिकोनातून डिझायनड आहे न्यूजपेपर अभ्यासाच्या. आता ते कसं वाचायचं, कारण सुरुवातीला ज्यावेळी ते न्यूजपेपर घेता ऍटलिस्ट तुमचे 3 तास जातात न्यूजपेपर वाचायलाच. सो ते न्यूजपेपरशी रिलेटेड ते कसं वाचायचं, शेवटी अभ्यास कसा करायचा आहे ते आपण इथं शिकवलं आहोत. कसं न्यूजपेपर रीड करा ह्याच्याबद्दलची आपण इथं तुम्हाला ते स्किल्स आपण तुम्हाला देणार आहोत. ह्या ज्या मगाशी सगळ्या स्टडी स्किल्स सांगितल्या, एक्झाम स्किल्स सांगितल्या, वी विल ट्राय टू इम्बाइब इन यू. शेवटी इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्या इथं मन म्हटलं जातं ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सो वी हॅव टू डू इट बाय युअर सेल्फ. आम्ही काय करणार आहे, वी आर ओनली 10%. युनिक अकॅडमी इज द, सो हा पिरामिड आहे, त्या पिरामिडचा हा बेसिक जो 10% आहे दॅट इज द युनिक अकॅडमी. तो आम्ही तुमचा फाउंडेशन स्ट्रॉंग रचून देणार आहोत. हे शेवटी अभ्यास आहे. तुम्ही कुठल्याही परीक्षेला जाओ, युपीएससी द्या किंवा एमपीएससी राज्यसेवा द्या, हिस्ट्री ऑफ इंडिया इज हिस्ट्री ऑफ इंडिया. त्यात काय बदल होणार आहे. चंद्रगुप्त सेकंडची माहिती बी तीच युपीएससी मध्ये स्टडी करताना आणि एमपीएससी मध्ये स्टडी करताना तीच असणार. अकबरची माहिती बी तीच असणार आहे इकडं, ही बी इकडे येत. काय बदल होणार आहे एमपीएससीच्या दृष्टिकोनातून? नाही होणार आहे. सो दॅट इज द फाउंडेशन. सो या फाउंडेशन स्ट्रॉंग ले करायची गॅरंटी ही आपल्याला युनिक अकॅडमी देते. थर्डली सगळ्यात महत्वाचं इम्बाइब मी सांगितल्याप्रमाणे स्टडी स्किल्स, एक्झाम स्किल्स, ते म्हणजे प्रॅक्टिस पार्ट. आपण विथ रिस्पेक्ट टू इज ए प्रॅक्टिस ऑफ एसे आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न आपण युनिक अकॅडमीचे रिलेटेड आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. सो क्वेश्चन्स विथ रिस्पेक्ट टू दिस पार्ट. सो मी आता सरांच्याकडे देतोय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता सरांनी
त्याला युपीएससी बद्दल माहिती आहे.